मित्र आता तुम्ही पाहत आहात दशावतारी कलावंत दाजी मुंडे आणि सावळाराम केरकर यांना हार्मोनियम वादक प्रकाश सावंत हे औक्षण करताना. अमृतनाथ दशावतार नाट्य मंडळाचे कलावंत दाजी मुंडे आणि प्राथमिक शिक्षक सावळाराम केरकर. सावळाराम केरकर हे सुद्धा एक चांगले दशावतारी कलावंत आहेत. ते आपला शिक्षकी पेशा सांभाळून कधीतरी एक आवड म्हणून कधीतरी ते दशावतारमध्ये कुठलीही भूमिका करतात. राजा असो, खलनायक असो, अगदी उत्कृष्टरित्या खूप छान अशी भूमिका सादर करतात. दाजी मुंडे यांचा कुर्मदास तर सगळीकडे गाजलेलेच आहे. त्यांचा वाढदिवस 31 मार्च. त्यांचा वाढदिवस आहे 31 मार्च. आणि सावळाराम केरकर प्राथमिक शिक्षक यांचा वाढदिवस आहे 29 मार्च. हा दोघांचाही सुवर्णमध्य साधून दोघांनाही एकाच वेळी वाढदिवस करण्यात आला. हे आता त्यांना औक्षण करता येते दशावतारी स्त्री भूमिका कलाकार कोट्याई रागे. अमृतनाथ दशावतार नाट्य मंडळाचा आरोंदा बांधवाडी येथे नाट्यप्रयोग होता आणि नाट्यप्रयोगाच्या दरम्यानच हा वाढदिवस साजरा करण्यात आला. मित्रहो, आत्ता जो तुम्ही व्हिडिओ पाहताय तो आराधना लोककलेच्या यूट्यूब चॅनलवर. आराधना लोककलेच्या यूट्यूब चॅनलवर आपल्याला लोककला, पारंपरिक कला, पारंपरिक प्रथा असे बरेच व्हिडिओ पाहायला मिळतील. भजन, कीर्तन, फुगडी, गोपनृत्य, दशावतार, डबलबारी असे बरेच व्हिडिओ ह्या चॅनल्सवर आपल्याला दिसतील. तर संपूर्ण व्हिडिओ पहा, व्हिडिओ लाईक करा, या दोन कलावंतांना कमेंट करा, चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आराधना लोककलेचे हे यूट्यूब चॅनल दशावतार स्त्री भूमिका कलाकार सुधीर तांडेल यांचं आहे. तेव्हा संपूर्ण व्हिडिओ पाहत असताना न विसरता चॅनल सबस्क्राईब करा. सर्व कलावंतांनी औक्षण केलं. हे करण खानोलकर औक्षण करताना. आपल्या घरात वाढदिवस साजरा करतो तो आनंद वेगळा, आणि दशावतार कलाकार मिळून दशावतार कंपनीत जेव्हा वाढदिवस साजरा केला जातो तो अगदी परमानंद असतो. कुर्मदास या नाटकात बडवे ब्राह्मणांची भूमिका ज्यांनी तळातळात पोचली, तळागाळात पोचवली, घराघरात पोचवली, तेच आता काही वेळापूर्वी जे औक्षण करत होते तेच पपी उर्फ दिनेश मराळ. दिनेश मराळ हे कंपनीचे संचालक आना गोसावी आणि त्यानंतर लोकप्रिय गुणी कलाकार दाजी मुंडे आणि प्राथमिक शिक्षक सावळाराम केरकर यांना औक्षण करताना दशावतार स्त्री भूमिका कलाकार सुधीर तांडेल, कलाकार बदलत असतात, या कंपनीतून त्या कंपनीत जात असतात, पण आठवणी मात्र
ह्या तशाच ताज्या असतात. वृद्धनाथ दशावतार नाट्य मंडळाने आत्तापर्यंत संत परंपरेवर बरेच नाट्यप्रयोग सादर केले आणि त्यात ते यशस्वीसुद्धा ठरले आणि एक वेगळी ओळख नाट्यरसिकामध्ये आपली करून दिली. आता नाट्यप्रयोग होणार आहे तो नाथदीक्षा, एक संत परंपरेवर आधारित. औक्षण या दोन्ही कलाकारांचं प्रेमाने झालं आणि त्यानंतर खूप आनंदात, उत्साहात, टाळ्या वाजवत 12 दिन ये आये कलाकारांचा हा सगळा उत्साह पाहिला ना की ज्याचा वाढदिवस असतो तो देहभान विसरून जातो. कारण दशावतार नाट्य मंडळ हे एक कुटुंब असतं आणि या कुटुंबात सगळीच माणसं अशी हसत खेळत असली की खूप छान वाटतं. हा जो आनंद असतो तो कुठल्याही बाजारात विकत घेता येत नाही. हा शेवटपर्यंत आनंद आपल्या स्मरणात राहतो. गेलेत ते दिवस, राहिल्यात त्या आठवणी, असंच होतं. तर मित्रहो, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, कमेंट